सुभाष देसाई, अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। बाळासाहेबांच्या स्मारकाचा अध्यक्ष न बदलण्याची मागणी ठाकरेंच्या नेत्यांनी केल्याचं कळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेतली। दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली। दोघांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। राज ठाकरेंसोबतची भेट राजकीय नाही, भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, आमच्यातल्या चर्चेला राजकीय संबंध नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं। अमित ठाकरेंना आमदारकी द्यायची की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा असेल, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली। तसंच राज ठाकरेंची भेट राजकीय नसल्याचं विधान शिरसाट यांनी केलं। राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। राज ठाकरेंनी शिवाजी पार्कमध्ये कॅफे सुरू केलाय, तिथे लोक चहा पाणी करायला येतात, असा मिश्किल टोला संजय राऊतांनी लगावला। अनेकदा राज ठाकरेंनी भाजप विरोधी भूमिका घेतली आहे, निवडणूक जवळ आली की ते अशा भेटी घेतात, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली आहे। राज ठाकरेंना कोण येऊन भेटतं याला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही, असं अंधारे म्हणाल्या। भाजप आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात आज पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत करण्यात आलं। जेसीबीतून पुष्पवृष्टी करत पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत करण्यात आलं। मंत्री झाले काय नाही झाले काय काही फरक पडत नाही, मी कोणत्याही गुंडाला घाबरत नाही आणि मी गुंडाला गुंड बंडाला बंड आहे, अशी जोरदार फटकेबाजी पंकजा मुंडेंनी केली। पंकजा मुंडेंनी सांगितलं म्हणजे त्या लगेच पक्ष काढणार नाहीत, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली। तर कुणीही स्वतंत्र पक्ष काढू शकतो, ओबीसींसाठी वेगळा पक्ष असेल तर हरकत काय, अशी भूमिका भुजबळांनी मांडली। निलेश लंकेंनी आज केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली। जायकवाडीत सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्याचा घाट घातला जातोय, मात्र इथं अभयारण्य असल्यानं या ठिकाणी हा प्रकल्प होऊ नये, अशी मागणी लंकेंनी केली। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं असे बॅनर पुण्यातल्या टिळक रस्त्यावर लागले। महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोन्ही भावांनी एकत्र येणं काळाची गरज आहे, असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आला। खासदार संजय राऊतांनी आघाडीतल्या बिघाडीवरून कानपिचक्या लगावल्या। इंडिया आघाडी सध्या फक्त संसदेत दिसते, काँग्रेस पक्ष हा इंडिया आघाडीतील आमचा बिग ब्रदर आहे, फक्त जागावाटपात खेचाखेची करण्यासाठी आम्हाला आघाड्या नकोत, बिग ब्रदरचं काम समन्वयाचं आहे, असंही राऊत यांनी म्हणत चिमटा काढला। नंदुरबारच्या तळोदा तालुक्यात शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री जयकुमार रावळ यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। शरद पवार गटाचे तळोदा तालुकाध्यक्ष योगेश मराठे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। संजीव राजे नाईक निंबाळकर यांची 5 दिवस आयकर विभागानं चौकशी केली। या चौकशीनंतर रामराजे निंबाळकरांनी ठेवलेल्या स्टेटसची चर्चा रंगली। सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार, अशा आशयाचं स्टेटस ठेवत रामराजेंनी रणजित नाईक निंबाळकरांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले। आमदार गजानन लवटे आम्हाला विश्वासात घेत नाहीत, असा आरोप करत कार्यकर्त्यांनी तोफ डागली। निलेश राणेंनी पक्षातल्या कार्यकर्त्यांचे कान टोचलेत। तुम्ही सगळे मिळून ठेकेदार होऊ नका, काहींनी व्यवसायही करा, शिवसैनिक म्हणून रुबाबात राहायचं हवं, असं वक्तव्य निलेश राणेंनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलंय। 15 महिने उलटले तरी परळीतल्या महादेव मुंडेचं कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। तपासात काय सुरू आहे याची माहिती कुटुंबाला न मिळाल्यानं मुंडे कुटुंब पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन उपोषणाला बसणार आहे। इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर रणवीर अलाहाबादीवर टीकेची झोड उठली। टीकेनंतर रणवीरनं त्याच्या चाहत्यांची माफी मागितली आहे। तर दुसरीकडे शोचं शूटिंग असलेल्या हॉटेलमध्ये मुंबई पोलिसांकडून चौकशी केली जाते। उरण पनवेल मार्गावर दुचाकीचा भीषण अपघात झाला। यात बाईकवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला। विक्रोळीत इमारतीचं काम करताना एक कामगार 4थ्या मजल्यावरून खाली कोसळला। ॲम्ब्युलन्स वेळेत न आल्यानं कामगाराला टेम्पोतून रुग्णालयात नेण्यात आलं। मुंबई नाशिक महामार्गालगत असलेल्या मार्गावर
एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. आगीचं कारण अस्पष्ट असून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. पोलीस असल्याचं सांगत सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 9,28,000चे दागिने जप्त करण्यात आले. भाईंदर पूर्वेकडच्या गोडदेव गाव इथं अभिनव विद्यामंदिर शाळेमागे एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला. मृतदेहाजवळ एक काळी बॅग सापडली आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे. मुंबई नाशिक महामार्गावर बाशिंद जवळच्या पाळी गावच्या हद्दीत गोमांस घेऊन जाणारी गाडी गोरक्षकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली. दरम्यान चालत्या गाडीतून उडी मारून ड्रायव्हर फरार झाला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आमदार सुरेश धस यांच्यावर तात्काळ अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळेंनी केली आहे. सूर्यवंशीची हत्या करणाऱ्या पोलिसांना माफ करा, त्यांना एक संधी द्या, या धस यांच्या वक्तव्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. पिंपरीतल्या एका वसतिगृहात पिझ्झा खाल्ला म्हणून 4 मुलींना सस्पेंड करण्यात आलं. मात्र वसतिगृहातील प्रमुख मीनाक्षी नरहरे यांनी नवा खुलासा केला. मुलींना सस्पेंड केलं नसून त्यांचं दैनंदिन शिक्षण सुरू आहे. बाहेरचे खाद्यपदार्थ खाल्ल्यानं विषबाधा होऊ नये, तसंच जीबीएसचा धोका आहे म्हणून नोटीस दिल्याचं त्यांनी म्हटलं. बोईसरच्या काटकरपाडा इथं गेल्या आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेनं कोट्यवधीचं ड्रग जप्त केलं. या प्रकरणात पोलिसांनी 3 सहआरोपींना अटक केली. एका महिलेच्या नावे फेसबुकवर बनावट अकाउंट उघडून त्यावर अनेक प्रतिष्ठित नागरिकांची बदनामी केल्याचा प्रकार लासलगावात घडला. या प्रकारानंतर संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून संबंधितांना अटक करण्याची मागणी केली. अटक न केल्यास बेमुदत गाव बंद करण्याचा इशारा सर्व पक्षांनी दिला. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अभिनेते राहुल सोलापूरकरांविरोधात आक्रमक झालेत. उद्या सोलापूरकरांच्या पुण्यातल्या घरावर वंचितचे कार्यकर्ते मोर्चा काढणार आहेत. जळगावच्या वरण गावात माता रमाईंच्या जयंती प्रसंगी दगडफेक करण्यात आली. दरम्यान या दगडफेक प्रकरणातील आरोपीवर मकोका लावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक केदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. साताऱ्याच्या वाईतील पांडवगडावर फिरण्यासाठी गेलेल्या 6 गिर्यारोहकांवर मधमाशांनी हल्ला केला. हल्ल्यात 4 गिर्यारोहक किरकोळ जखमी झालेत, 2 जण गंभीर जखमी. ओमानच्या समुद्रात 29 तारखेला बेपत्ता झालेल्या धुळ्याच्या देऊर गावातील मर्चंट नेव्हीचा कर्मचारी यश देवरेचा अजून शोध लागलेला नाहीये. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी यशचा शोध घेण्यासाठी तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणी देवरे कुटुंबियांनी केली. सरकारनं तूर आणि सोयाबीनची शासकीय खरेदी चालू करावी अशी मागणी खासदार बळवंत मानखडे यांनी केली. एकीकडे कडधान्य उत्पादनात देशाला आत्मनिर्भर करण्याची घोषणा करायची, दुसरीकडे तुरीला भाव द्यायचा नाही अशी टीका वानखडे यांनी केली. रायगडच्या महाड MIDC परिसरातील संगम परिसरात कारखान्यातले रसायन सोडल्यानं प्रदूषण झालं. या प्रकाराकडे प्रदूषण नियंत्रण मंडळानं दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळतं. नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यात 1,500हून अधिक महत्त्वाचे दस्तऐवज उघड्यावर फेकून दिल्याचा प्रकार समोर आला. दस्तऐवज नागरिकांना वाटप न करता फेकून दिल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त होती. कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे तर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे. अलमट्टी धरणाच्या उंचीवरून केवळ भाजप राजकारण करत असल्याचा आरोप खासदार विशाल पाटलांनी केला. अकोल्याच्या धाबेकर कॉलेज परिसरात एका हरणीवर कुत्र्यांच्या कळपानं हल्ला केला. मात्र या हरणीचा जीव वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील कल्ले, पंकज गावण यांनी पुढाकार घेतला. 9 किलोमीटर दुचाकीवर नेऊन हरणीला रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान वेळेत उपचार केल्यानं हरणीचा आणि तिच्या पोटातल्या बाळाचा जीव वाचलाय. यानंतर पशुप्रेमींनी या दोघांचं कौतुक केलं. वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात कॅन्सर डायग्नॉस्टिक व्हॅन, डे केअर, केमोथेरपी सेंटर आणि डिजिटल हँड एक्सरे मशीनचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी पालकमंत्री पंकज भोयर, डॉक्टर शशिकांत शंभरकर, डॉक्टर सुमंत वाघ यांची उपस्थिती होती. मुंबई गोवा महामार्गावरच्या चिपळूणीतल्या बहादूर शेख नाका ते युनायटेड हायस्कूल उड्डाणपुलाचं काम प्रगतीपथावर आहे. संबंधित एजन्सीकडून योग्य ते परीक्षण करून योग्य त्या उपाययोजना केल्यानंतर आता पुन्हा उड्डाणपुलाचं काम सुरू झाल्यानं स्थानिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
वाशिममध्ये पोलीस ठाण्याच्या आवारात अपघातग्रस्त आणि चोरीच्या गुन्ह्यात जप्त केलेली 61 वाहनं अनेक वर्षापासून पडून आहेत। 54 दुचाकी, 4 रिक्षा आणि 3 कारचा समावेश आहे। पोलिसांनी मूळ मालकांना वाहनं ताब्यात घेण्याचं आवाहन केलं, पण कुणीच पुढाकार न घेतल्यानं लवकरच या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे। मालेगावमध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे। शहरातील संवेदनशील भागात 150 सीसीटीव्ही 24 तास सुरू राहणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाळ्याची चाहूल लागताच भाजीपाल्यानं भाव खायला सुरुवात केली आहे। उन्हाळ्याच्या तोंडावर भाजीपाला महाग झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। पुणे जिल्ह्यात मानवी वस्त्यांमध्ये बिबट्याचा वावर वाढला। शिरूर तालुक्यातल्या पिंपळे जगताप इथं बिबट्यानं अंगणात बसलेल्या कुत्र्यावर हल्ला करत त्याला ठार केलं। पुरंदर तालुक्यातल्या वीरयात्रा आजपासून सुरू झाली। श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं ही यात्रा सुरू असते। एकूण 13 दिवस हा उत्सव सुरू राहणार आहे। बुलढाण्याच्या लोणार शहरात हजारो किलोमीटरचा प्रवास करत पट्टेरी राजहंस पक्षी दाखल झाले। टिटवी गावातल्या धरण परिसरात हे पट्टेरी राजहंस पक्षी सहज दृष्टीला पडत आहेत। जळगावात सर्वच रेल्वे गाड्यांचं आत्ताच आरक्षण फुल झालंय। अनेकांनी कुटुंबासह उन्हाळी सुट्टीत विविध ठिकाणी रेल्वेने जाण्यासाठी नियोजन केलं। बीड जिल्ह्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत। सरकारनं हमी भाव खरेदी केंद्र बंद केल्यानं 23,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदीविना पडून आहे। आता सरकारकडून मुदतवाढ मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होती। सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये देवगड आणि कुणकेश्वरमधून 25 पेट्या आंब्याची आवक झाली। 1 डझनच्या पेटीला 5,000 रुपयांचा इतका उच्चांकी भाव मिळतो। झारापमधील पर्यटक मारहाण प्रकरणी आमदार निलेश राणे आक्रमक झालेत। 12 फेब्रुवारीला संध्याकाळी एकत्र जमून मारेकरांना आपली ताकद दाखवून देऊ असा इशारा निलेश राणे दिला। नांदेडच्या नायगावमध्ये मांजरम इथं जलजीवन मिशनचं काम सुरू आहे, मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला। अपूर्ण कामामुळे पाणी मिळत नसल्यानं संतप्त गावकऱ्यांनी आंदोलन केलं। धाराशिवमधील कचरा डेपो स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी तीव्र आंदोलन केलं। कचरा डेपोतून सतत धुराचे लोट आणि दुर्गंधी येत असल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो।